कोर्टाच्या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची मुदत देण्यात आली आहे। दरम्यान आतापर्यंत 90% कर्मचारी कामावर आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। तसंच दिलेल्या मुदतीत कामावर आलेल्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंवरही त्यांनी सडकून टीका केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर सदावर्तेंनी कोट्यवधींची माया जमवत कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप परबांनी केला। परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। लाईफलाईन जी महाराष्ट्राची समजली जाते ती आता पूर्णपणे रुळावरती आली आहे का, रस्त्यावरती आली आहे का? आमच्याकडे साधारण एसटीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 82,000 100च्या आसपास आहे आणि त्यापैकी आज 69,082 कर्मचारी आज कामावरती हजर झालेले आहेत। याचा अर्थ साधारण 90%पेक्षा जास्त कर्मचारी आलेत। माननीय उच्च न्यायालयाने 22 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश दिलेत, म्हणजे अजून 2 दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 100% कर्मचारी कामावरती 22 तारखेपर्यंत येतील आणि एसटी पूर्ववत पदासाठी आणण्यासाठी या मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला कोर्टाचा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही पूर्ण त्याच्या बाबतीची आखणी केली की आता एसटी पुन्हा पूर्व पदावरती आणण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना सगळ्या आम्ही आता केलेल्या आहेत आणि किती बसेस चालायला पाहिजेत, कशा चालायला पाहिजेत, कुठले रूट चालायला पाहिजेत या सगळ्या बाबतीची आखणी झालेली आहे। मला वाटतं कर्मचारी पूर्णपणे आल्यानंतर या बाबतीतलं काम सुरू होईल। आणखीन काही कर्मचारी जे अजूनपर्यंत सेवेत दाखल झाले नाही आहेत त्यांची समजूत आता कशी काढणार, कारण शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। 22 तारखेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सगळे कर्मचारी हजर होतील। समजा जे कर्मचारी 22 तारखेपर्यंत हजर होणार नाहीत तर आम्हाला कोर्टाने सांगितलेलं आहे की मग त्याच्यावरती काय कारवाई करायची आहे ती महामंडळाने ठरवायची आहे आणि हायकोर्टात आम्ही हे मान्य केलं की 22 तारखेपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही। जे कर्मचारी येतील मग त्यांच्यावर गुन्हे असतील किंवा त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई झालेली असेल, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असेल, हे सगळं आम्ही मागे घेऊ। 5.5 महिने एसटीचा हा संप सुरू होता। या 5.5 महिन्यामध्ये एसटीचं किती नुकसान झालं एसटी महामंडळाचं? या 5.5 महिन्यामध्ये जवळपास 2-1 हजार कोटीचं महामंडळाचं नुकसान झालं। कर्मचाऱ्यांचं नेतृत्व ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं, ते त्यांनी पूर्णपणे चुकीचं नेतृत्व केलं, त्यामुळे एसटी कामगारांचा संप जो आहे तो भरकटला गेला पूर्णपणे, असं वाटतंय का? पूर्ण असं वाटत नाही, हे सिद्ध झालेलं आहे। आणि कष्टकरी असं दररोज बोलायचं आणि कष्टकऱ्यांचा नेता किती श्रीमंत आहे, त्यांच्या जीवावरती किती पैसे कमवले हे आता हळूहळू चौकशीत बाहेर येते। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश वत्स, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। कोर्टाचे कामावर हजर राहण्याचे आदेश आहेत। वकील सदावर्तेंना झालेली अटक आणि शरद पवारांच्या घरावरील हल्ला या सगळ्या घडामोडींचा परिणाम एसटी कामगारांवर दिसून आला। कामावर हजर राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने एसटी कर्मचारी आगारात परतताना दिसतायत। मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील 8 आगारांमध्ये तब्बल 1817 कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत। त्यामुळे गेल्या 163 दिवसांपासून थांबलेली लालपरीची चाकं पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मनमाड, मालेगाव या सगळ्या भागातून साधारणपणे म्हणजेच नाशिक ग्रामीणमधून साधारणपणे 95% कर्मचारी हे कामावर रुजू झालेले आहेत। गेले 160 दिवसांहून अधिक काळ लालपरी थांबलेली होती किंवा कमी वेगाने सुरू होती, काही फेऱ्यात सुरू होत्या, त्या आता पुन्हा पूर्ववत झालेल्या आहेत।